आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत. काय सांगणार कालचं राहुल गांधी यांचं लोकसभेच्या सभागृहातील जे वक्तव्य आहे त्यावरून वादंग होतोय, कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? वाद घालणारी जी लोक आहेत, जी मंडळी आहेत, त्यांची पृष्ठभूमी ही राहिलेली आहे. खोटे बोलायचा, रेटून बोलायचा, लोकांना दिशाभूल करायचा, नवीन नवीन खोटे नाटे नेरेटिव्ह फिक्स करायचा, हा भारतीय जनता पक्षाचा नेहमीचा इतिहास राहिलेला आहे. आज राहुल गांधीजींनी जी काल मुद्दा जो मांडलेला आहे, त्यांनी काय चूक केलेली आहे? त्यांनी प्रत्येक धर्म, हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध, ख्रिश्चन, शीख धर्म, ईसाई धर्म, जैन धर्म, सर्व धर्मांनी जो उपदेश दिलेला आहे ते त्यांनी दाखवून समजून सांगितलेला आहे. आणि प्रत्येक धर्म शांतताचा संदेश देणारा धर्म आहे या जगामध्ये, आणि तो त्यांनी सांगून दाखवलेला आहे. त्याचा विरोध करण्याची गरज काय आहे? आणि जो मुखवटा आहे भारतीय जनता पक्षावर, खोटे बोलण्याच्या, हिंदुत्वाच्या नावाखाली जो तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवून आणायचं, तो त्यांनी आईना दाखवण्याचं काम. देशाचे प्रधानमंत्री यांनी सुद्धा राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा निषेध केला, कारण ही हिंदूंचा निषेध करणारं वक्तव्य राहुल गांधींनी केलं असं म्हटलं. ते खोटं आहे. त्यांनी सांगितलंय की मी हिंदू समाजाचा विरोध करत नाहीये, मी भाजपाच्या आणि संघाचा विरोध करतोय. त्यांनी सांगून दाखवलेलं आहे, क्लिअर आहे. नंतर या लोकसभेच्या सभागृहातल्या वक्तव्यानंतर इथं विधान परिषदेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. एवढंच नाही तर प्रसाद लाड यांनी असं म्हटलं की राहुल गांधींना इटलीला पाठवण्याचं त्यांनी वक्तव्य केलं. इथं सुद्धा शिवीगाळीची घटना घडली. अशा प्रकारच्या वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून अपेक्षा नाही. हे आता सगळे भयभीत झालेले आहेत. मागच्या लोकसभाच्या निवडणुका, विशेष म्हणून महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीनी 30+ जागा जिंकून आलेली आहे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांची जमानत जप्त झालेली आहे, त्यांना सगळ्यांना घबराहट आहे त्यांना, आणि म्हणून हे अशा प्रकारचं चुकीच्या वक्तव्य. शेवटचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवरून सुद्धा काँग्रेसमध्ये वादंग होता. त्यांना उमेदवारी मिळूनही या संदर्भात काँग्रेसचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा इथं विधान भवनावर उडी घेतली होती. नाना पटोलेंना सुद्धा भेटलं होतं. काँग्रेसमध्ये आता सगळं ठीकठाक आहे का? काँग्रेसमध्ये सगळे आलबेल आहे. पक्षाचा जो निर्णय आहे त्या निर्णयासोबत सगळे आहे. शेवटचा अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून आपण थोडक्यात बोलावं अशी विनंती आहे. हा खान साहेब, अर्थसंकल्प कसा वाटला तुम्हाला? अर्थसंकल्प जो आहे, अर्थसंकल्पाला कसं पाहता तुम्ही? लॉलीपॉप, जसा नेहमी लॉलीपॉप देत असतात, ही सरकार आता निवडणुकाच्या तोंडावर लॉलीपॉप देण्याचं काम केलेलं आहे. लाडकी बहीण योजना जी आहे, काँग्रेस पक्षाचीच लाडकी बहीण योजना आहे. पूर्वी पण ह्यांचा जो योजना आहे त्या योजनामध्ये जो रक्कम दाखवलेली आहे ते कमी आहे. आमची जो योजना आहे तो ह्याच्यापेक्षा चांगली आहे. राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना असेल, त्याच पद्धतीनं महिलांसाठी 3 सिलेंडर मोफत देण्याची जी योजना आहे ते लॉलीपॉप योजना असल्याचं जे वक्तव्य आहे ते नसीम खान, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, विधिमंडळ, मुंबई.